तर आज आपण बनवणार आहोत अळूच्या पानाच्या वड्या थोड्या वेगळ्या पद्धतीने। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। हाय हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते। तर बघा, अळूची पानं जर मोठी असली ना तर यांना आपण वरतून असं बेसन पीठ लावून असा रोल करून आपण करतो। 2 ते 3 पानं किंवा 3-4 पानं घेऊन आपण करतो, पण ही पानं खूप छोटी होती। मग त्यामुळे मी काय केलं की ही सगळी पानं एकत्र केली आणि त्यांना बारीक कट करून घेतलं। आता यांना छान बारीक कट करून घेतल्यानंतर बघा, आपली पूर्ण बारीक कट करून घेतलेत मी सगळे अळूची पानं। आता यामध्ये मी ना मोठे 3 चमचे बेसन पीठ ॲड केलं। आता बेसन पीठ घालताना क्वांटिटी तुम्ही बघायची। आपल्याला जर थोडंसं सैल वाटलं तर बेसन पीठ जास्त घालायचं। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलं, तिखट घातलं, हळद घातली, मसाला टाकला। त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये घातलं आणि तीळ घातली। तीळ थोडी जास्त प्रमाणात घालायची, कारण तीळ घातल्यानंतर तळल्यानंतर ती अळूची वडी खूप छान लागते। आणि ओवा यामध्ये घातला। पूर्ण छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर पाणी घालून याचा पूर्ण असा गोळा करून घेतला। जशी आपण कोथिंबीर वडी बनवतो की नाही त्या पद्धतीनेच गोळा करून घेतला। आता या 2 गोळे बघा छान तयार झालेत। आता ह्यांना आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे। तर साधारण 20 मिनटं यांना पूर्ण वाफवून घ्यायचं आहे। याची प्रोसेस प्रॉपर जशी आपण कोथिंबीर वडी करतो तशीच पूर्ण करायची आहे। आता बघा, आपले रोल छान वाफवून झालेत। आता आपण चेक करतोय तर बघा, आपल्या चमच्याला अजिबात चिटकून येत नाही, म्हणजे आपले जे रोल आहेत ते खूप छान वाफवले गेलेत। आता ह्यांना थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मग यांच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। थंड झाल्यावरतीच करायचं, जर आपण गरम गरम केलं तर ते सुरीला चिटकतं। आता बघा, अशा मी गोल राऊंडमध्ये वड्या करून घेतल्यात। तेल छान तापू दिलं आणि यामध्ये या वड्या आपल्याला फ्राय करायच्या आहेत, डीप फ्राय करायच्या आहेत। आता या पूर्ण ह्या खाताना इतक्या कुरकुरीत आणि खूप छान लागतात। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। आता आपल्याला दोघं साईडने छान खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत। ब्राउनिश कलर येईल तोपर्यंत आपल्याला यांना दोघं साईडने तळून घ्यायचं आहे। आणि आपल्या वड्या आता बघा तयार झाल्या आहेत। आता मी काढते त्या वड्या। आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कळवा आणि आवडल्या असल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि बघा, मी तोडूनसुद्धा दाखवते, खूप छान अशी आपली वडी तयार होते। आणि तीळ बघा किती छान उमटली आहे प्रत्येक वडीवरती। तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत। बाय।